मृत्यू देखील पडले, काही लोक जखमी झाले। असं एक प्रचंड आपल्याला चित्र भीषण अशा प्रकारचं पाहायला मिळालं। आम्ही देखील वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन या परिस्थितीची पाहणी केली, सातत्याने शेतकऱ्यांशी आम्ही चर्चा केली आणि एक प्रकारे दिलासा आपल्याला कसा देता येईल याचा प्रयत्न आम्ही केला। तातडीची मदत म्हणून ज्यांच्याकडे नुकसान झालेलं आहे, त्यांना घरामध्ये पाणी शिरलं आहे, त्यांना 10,000 रुपये देण्याचा विषय असेल किंवा विषय असेल, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे छोटी मोठी मदत जी आहे ती मदत करण्याचं काम आपण सुरू केलं। अगदी तातडीनं 2200 कोटी रुपये रिलीज करून क्रॉप कम्पेन्सेशनचा पहिला हप्ता जो काही आहे तो त्यांना मिळावा या संदर्भात आपण काम चालू केलं आणि त्यानंतर आम्ही सातत्याने आपल्याला जास्तीत जास्त मदत कशी करता येईल याचा प्रयत्न करत होतो। आपल्याला कल्पना आहे की शेतकऱ्याचं आपल्या पिकावर पोटच्या पोराप्रमाणे प्रेम असतं आणि अशा परिस्थितीत पीक करपून गेलं, त्या ठिकाणी पाणी साचलं, अशी जी काही अवस्था पाहायला मिळाली, झोपलेलं पीक पाहायला मिळालं, चिखल पाहायला मिळाला आणि अनेक ठिकाणी तर जमीनच खरडून गेली। त्यामुळे रबीची पेरणी करण्याचीही क्षमता त्या ठिकाणी उरली नाही। खरं म्हणजे यातनं जे काही आर्थिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारचा त्रास शेतकऱ्यांना होतो त्याचं 100% कंपेन्सेशन कोणीच देऊ शकत नाही। मात्र आमचा शेतकरी पुन्हा आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे आणि भविष्यामध्ये पुन्हा शेतकरी आणि शेती ही उभी राहिली पाहिजे, या दृष्टीनं आम्ही जास्तीत जास्त रिसोर्सेस याच्याकडे वळवण्याचा निर्णय घेतला आणि त्या दृष्टीने आम्ही कंपेन्सेशनच्या संदर्भातलं एक पॅकेज तयार केलेलं आहे। साधारणपणे आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये 1,43,52,281 हेक्टर एवढ्या जमिनीवर पिकांची लागवड झाली होती। यापैकी साधारणपणे 68,69,756 हेक्टर एवढ्या जमिनीवरचं पिकांचं नुकसान झालेलं आहे। यात काही जमिनीवर अंशतः आहे आणि मोठ्या प्रमाणात पूर्णतः नुकसान आपल्याला पाहायला मिळतं आहे। साधारणपणे मेजर नुकसान जे आहे ते 29 जिल्ह्यांमध्ये झालेलं आहे। 253 तालुके हे सरसकट आम्ही घेतलेले आहेत की ज्या ठिकाणी आम्ही मदत करतो आहोत, ज्यामध्ये 2059 मंडळ आहेत की ज्या मंडळांमध्ये क्रॉप डॅमेज झालेला आहे। त्यामुळे 65 मिलीमीटरची अट आम्ही ठेवलेली नाही, जिथे क्रॉप डॅमेज आहे असं सगळं कव्हर करून त्या ठिकाणी मदत करण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने त्या ठिकाणी घेतलेला आहे। एकूण सर्व प्रकारची जी मदत आपण करतो आहे, ज्यामध्ये क्रॉप डॅमेज आहे, ज्यामध्ये खरडून गेलेल्या जमिनीचा विषय असेल किंवा मृत व्यक्तींना मदत असेल, जखमींना मदत असेल, इस्पितळातली मदत असेल, 10,000 रुपये जे आपण देतो ती मदत असेल, पूर्णतः जे नष्ट झालेले पडझड झालेले घरं आहेत जी 100% गेली आहेत त्याला पूर्णपणे आपण नव्याने घरं बांधण्याकरता त्या ठिकाणी मदत करणार आहोत आणि नव्याने प्रधानमंत्री आवास योजनेतला नवीन घर समजून त्याला पूर्ण पैसे देऊन त्या ठिकाणी त्या घराची निर्मिती आपण डोंगरी भागातली देखील जी घरं आहेत त्यांना 10,000 रुपये जास्तीचे देऊन त्या घरांना देखील आपण मदत करणार आहोत। जिथे अंशतः घरांची पडझड झाली आहे त्यांनाही मदत करणार आहोत, झोपड्यांची जिथे पडझड झाली आहे त्यांनाही मदत करणार आहोत, त्यासोबत गोठ्याची मदत आपण वेगळी करणार आहोत। दुकानदारांचं देखील नुकसान झालेल्या जवळपास 50,000 रुपयापर्यंतचं दुकानदारांना देखील आपण त्या ठिकाणी मदत करणार आहोत। दुधाळ जनावरं जी आहेत याच्याकरता जवळपास
37,500 रुपयापर्यंत प्रति जनावर अशा प्रकारे मदत करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे। आणि NDRF मध्ये 3 जनावरांपर्यंतची जी काही मर्यादा आहे ती आपण काढून टाकलेली आहे। जेवढ्या जनावरांचं त्या ठिकाणी मृत्यू झाला असेल त्या प्रत्येक जनावराकरता राज्य सरकारच्या वतीने कॉम्पेन्सेशन देण्यात जाईल। ओढकाम करणारी जी जनावर आहेत त्याच्याकरता 32,000 रुपये प्रति जनावर देण्यात येईल। कुक्कुटपालनाकरता देखील आपण त्या ठिकाणी जो काही आपला दर आहे तो 100 रुपये प्रति कोंबडीप्रमाणे जेवढं नुकसान झालं असेल तेवढं देणार आहे। विशेषतः खरडून गेलेली जी जमीन आहे हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, कारण शेवटी शेतकऱ्याला सॉईल आणावं लागणार आहे, माती आणावी लागणार आहे आणि त्याकरता मोठ्या प्रमाणात त्यांना त्याची मदत आपल्याला करावी लागणार आहे। आणि म्हणून आपण हा निर्णय केलेला आहे की 47,000 रुपये हेक्टरी त्यांना कॅश कॉम्पेन्सेशन आणि 3 लाख रुपये हेक्टरी हे नरेगाच्या माध्यमातून आम्ही त्यांना देणार आहोत। म्हणजे जवळपास 3.5 लाख रुपये हेक्टरी हे खरडून गेलेल्या जमिनीकरता शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे। आणि याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं की जे काही कॉम्पेन्सेशन आपल्याला क्रॉपच्या संदर्भात द्यायचं आहे त्या क्रॉपच्या कॉम्पेन्सेशनच्याकडे मी शेवटी येतो। बाधित विहिरी आहेत, आता ज्या विहिरींमध्ये गाळ गेला आहे, ज्या विहिरींचं नुकसान झालेलं आहे, याकरता NDRFचे कुठलेही नॉर्म्स नाहीत, तरी देखील राज्य सरकारने एक विशेष बाब म्हणून 30,000 रुपये प्रति विहीर ही मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे, ज्यातनं हा गाळ काढणे आणि ती विहीर सुस्थितीत आणणे हे काम देखील आपण करणार आहोत। यासोबत अन्नधान्याच्या किट्स वगैरे आपण त्या ठिकाणी देतो, ते मी यापूर्वी देखील सांगितलेलं आहे। आपण 2 अजून निर्णय याच्यात घेतले आहेत की जे काही इन्फ्रास्ट्रक्चरचं नुकसान झालं आहे ग्रामीण भागामध्ये त्याकरता 10,000 कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरच्या नुकसानीकरता आपण उपलब्ध करून देणार आहोत। DPC मध्येही 5% अशा प्रकारे पूरग्रस्त भागातल्या कामाकरता आपण जवळपास 1,500 कोटी रुपये हे आपण उपलब्ध करून दिलेले आहेत। एक मागणी सातत्याने यायची, ओला दुष्काळ जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करा। त्या संदर्भात आम्ही जी घोषणा केली होती त्यानुसार टंचाई म्हणजे ज्याला आपण बोलीभाषेत दुष्काळ म्हणतो किंवा अवर्षण असतं, त्या वेळच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या सगळ्या उपाययोजना याला ओला दुष्काळ किंवा ओल्या टंचाईचा काळ समजून त्या सगळ्या उपाययोजना आपण त्या ठिकाणी करणार आहोत, ज्यामध्ये जमीन महसुलात सूट असेल, कर्जाचं पुनर्गठन असेल, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती असेल, कृषी पंपाचा चालू वीज तर बिल तर आता लागतच नाही त्यामुळे तो विषय संपलाय, वीज बिल आम्ही वसूलच करत नाही, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी हे देखील करण्यात येणार आहे। आणि रोयो अंतर्गतच्या कामाच्या निकषात ज्या काही सुधारणा करायच्या त्या आपण करणार आहोत। आणि विशेषतः अतिवृष्टी व पूर परिस्थितीमध्ये हे जे काही जाहीर केले आहेत तिथे शेतीच्या वीज पंपाची जी काही वीज जोडणी आहे ती त्या ठिकाणी अबाधित राहील, त्याचं नुकसान झालं असेल तर त्याची भरपाई मिळेल, अशा सगळ्या गोष्टी ज्या आपण दुष्काळाच्या म्हणजे टंचाईच्या काळात करतो त्या सगळ्या गोष्टी आता देखील आपण या ठिकाणी लागू केलेल्या आहेत। आता मी याच्याकडे बघतो की आपण शेतकऱ्यांना जी थेट मदत करणार आहोत, म्हणजे ही आधीची सगळी मदत शेतकऱ्यांनाच आहे, पण क्रॉप कॉम्पेन्सेशन, तर क्रॉप कॉम्पेन्सेशनच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी साधारणपणे NDRFच्या नियमाप्रमाणे 8,500 रुपये आपण या ठिकाणी कोरडवाहूला देतो, हंगामी बागायतीला 17,000 रुपये हेक्टर देतो आणि बागायतीला आपण 22,500 रुपये हेक्टर देतो। त्याप्रमाणे जवळपास या ठिकाणी आपण 65 लाख हेक्टर करता 6,175 कोटी रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे, ते पैसे आपण देणार आहोत। आणि याच्या व्यतिरिक्त आपण हा निर्णय केलेला आहे की आता आमच्या शेतकऱ्याला किमान रबीचं पीक घेता आलं पाहिजे, त्याकरता बियाणं असतील किंवा इतर गोष्टींकरता आपण प्रति हेक्टरी अतिरिक्त 10,000 रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे। त्यामुळे याकरता देखील 6,500 कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत। म्हणजे आता जर आपण विचार केला तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील, जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे
त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला 32,500 रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला आहे। याच्या व्यतिरिक्त जवळपास 45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे। विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे, पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साईडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील। त्यामुळे आपण जर बघितलं तर ज्यांनी विमा उतरवलेला आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे त्यातले जे कोरडवाहूचे शेतकरी आहेत त्यांनाही 35,000 पर्यंत मिळतील आणि जे बागायती आहेत त्यांना तर 50,000 प्रति हेक्टरच्या वर एकंदरीत पैसे जे आहेत ते या ठिकाणी प्राप्त होणार आहेत। आणि साधारणपणे आपण जर एकूण या ठिकाणी जो काही आता याच्यावर नियतव्यय दिलेला आहे त्याचा एकत्रित अंदाज बांधला, आम्ही याच्यामध्ये साधारणपणे इन्शुरन्सचे पैसे जे आहेत ते 5,000 कोटीच पकडले आहेत, पण आमचा अंदाज आहे 7,500 ते 10,000 कोटी रुपये आम्हाला त्यातनं मिळतील, पण कन्झर्वेटिव्ह अंदाज आम्ही पकडलाय कारण त्या संदर्भात अजून क्लेम जाणे आणि ती सगळी प्रोसेस होणे आहे। जरी आपण पकडला कन्झर्वेटिव्ह अंदाज तरी एकूण राज्य सरकारच्या 1,628 कोटी रुपयांचे हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे। अशा 32 पर्यंत अशा प्रकारचं हे पॅकेज या ठिकाणी आपण दिलेलं आहे आणि आपला प्रयत्न आहे की यातला जेवढा जास्तीत जास्त पैसा हा आपल्याला या ठिकाणी दिवाळीच्या आधी देता येईल। किमान क्रॉप कॉम्पेन्सेशनचे पैसे वगैरे जे काही आहेत हे जास्तीत जास्त दिवाळी आधी पुश करता येतील। बाकी तर जे मृत व्यक्तींचं सहाय्य आहे, जखमींचं सहाय्य वगैरे हे आम्ही ऑलरेडी देऊन टाकले आहेत। 10,000 रुपये जे द्यायचे आहेत ते ऑलरेडी देऊन टाकलेले आहेत। बऱ्याच गोष्टी आपण यातल्या दिलेल्या आहेत, काही गोष्टी ज्या राहिलेल्या आहेत सगळ्या गोष्टी आणि क्रॉप कॉम्पेन्सेशनचे पैसे हे आपण देण्याचा प्रयत्न करणार। आणि आपण जर विचार केला तर निव्वळ क्रॉप कॉम्पेन्सेशन करता आपण याच्यामध्ये जे पैसे देतो ते देखील जवळपास 18,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहेत। म्हणजे मला असं वाटतं की आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त पैसे हे क्रॉप कॉम्पेन्सेशनला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे। आम्ही तिघांनी बसून याच्यावर खूप विचार केला आणि हा निर्णय केला की 4 खर्च कमी करावे लागले तरी देखील आपण त्या संदर्भात मागे पुढे पाहू नये, कारण शेतकऱ्यांवर अभूतपूर्व अशा प्रकारचे संकट आहे आणि म्हणून आपण जे काही जास्तीत जास्त करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही करू। याच्या व्यतिरिक्तही आमचा हा प्रयत्न आहे, मुख्यमंत्री सहायता निधीला देखील मोठ्या प्रमाणात लोक मदत करतायत आणि त्याही माध्यमातून अनेक गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या कुठल्याच नियमामध्ये आपल्याला कव्हर करता येत नाहीत। त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी हळूहळू आढळतील त्याच्यावर आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतून किंवा काही लोकांनी CSR देखील देण्याचं मान्य केलंय, त्या CSRच्या माध्यमातून आपल्याला कशी मदत करता येईल या संदर्भातला प्रयत्न आमचा असणार आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण हे याच्यामुळे बाधित होऊ नये, त्यांची स्वप्न खंडित अशा प्रकारचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळे हे सगळं मी आपल्यासमोर पॅकेज ठेवलेलं आहे। मी माननीय अजितदादा आणि शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी देखील मत याच्यावर व्यक्त करावं। यामध्ये मोदींनी सांगितलं त्याच्यात 2 हेक्टरच्या पुढे पण आम्ही निर्णय घेतलेला आहे 3 हेक्टर पर्यंतचा। त्याच्यामुळे काही शेतकऱ्यांच्या मनात अशी शंका येण्याची शक्यता आहे की आपल्याला 2 हेक्टर आणि तो वरचा सगळा भार राज्य सरकारने उचललेला आहे, कारण 2 हेक्टर पर्यंत SDRच्या संदर्भातले नॉर्म्स असतात। त्याच्यामुळे हे करत असताना वेगवेगळ्या अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने मागण्या केलेल्या आहेत, पण या सगळ्याच्या मध्ये कुठल्याही परिस्थितीत त्या शेतकऱ्याला उभं करायचंच असा निर्णय राज्य सरकारने घेऊन ह्या सगळ्या गोष्टी अंमलात आणण्याच्या करता आपण हे पॅकेज जाहीर केलेलं आहे। आणि खूप बारकाईने विचार करून कुठलाही घटक हा वंचित राहणार याबद्दलची पण काळजी राज्य सरकारने हे पॅकेज जाहीर करत असताना केलेलं आहे। आणि अजूनही पॅकेज जाहीर केल्यानंतर कदाचित चुकून कुठली गोष्ट राहिली असेल, कारण तिथली भौगोलिक